शतश तिथे स्क्वेलेकच्या दिशेने जात असताना टप्पा पडला, टप्पा उडाला, त्याला गॅदर करेपर्यंत 2 धावा इथे कलेक्ट केल्या बॅट्समन साहिलने. साहिल ऑफ द मार्क. धावसंख्या सुरू झाली आहे 2 वरती. टीम इथे धावसंख्या आहे ती म्हणजे टीव्हीएस डीव्हीएस टायगरची. डीएसव्ही टीव्हीएस कंपनी वेगळी आहे, ही डीएसव्ही आहे. वेअर हाऊसिंग अँड कंपनी आहे. तब्बल 3 वेअर हाऊसेस आहेत. मला वाटतं एक साईधारामध्ये आणि 2 भिवंडीमध्ये आहेत अशी माहिती मिळाली आहे. डीएसबी. पुढचा चेंडू तौसिफ भाई. पुन्हा त्या चेंडू अगदी खराब दिशेमध्ये. हो, तिथे फिल्डर होता, त्याच्या बाजूने जातोय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. दणदणीत चौकार. मस्त जागा बनवतोय डीजे. जर आपण टायमिंग साधूचा डीजे प्लीज. तुम्ही उशीर करताय डीजे. डीजे 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 डीजे. मी थांबलो की तुमचं कार्य सुरू होते. प्रणव आपण लक्ष द्या. आपण छान इथे वाजवत आहे आणि फटकेबाई सुद्धा सुंदर सुरू आहे. लागोपाठचे मस्त फटके मारले. एक दोन चौकार. धावसंख्या 6 वरती. एक डबल आणि एक चौकार आपण नुकताच पाहिला. जागा बनवली होती. चेंडू डाव्या इष्टीला सोडून जाणार होता तोशिफचा. हा पुढचा चेंडू पडतोय. हो, हा चेंडू सुद्धा खेचून मारलाय. ऑफ स्विचच्या बाहेरून खेचून चेंडूला भिरकावून दिलाय मिड विकेट कडे ऑन साइडला. एका टप्प्याने 4 रन. पावलांचा वापर करतोय. शॉर्ट सिलेक्शन सुंदर आहे बॅट्समन साहिलचं. पुण्यात ऑन साइडला हुक केलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जात असताना सीमा रेषेच्या बाहेर लॉंग लेगच्या दिशेने लागोपाठचा 3रा चौकार. चौकारांची हॅट्रिक. हा डीजे वाजवा वाजवा. थोडासा उशीर तरी पण करताय. वाजवा वाजवा. या या डीजे. आर यू देअर डीजे. डीजे पण नाराज झाले. तर धन्यवाद. प्रणव डीजे आहे आपला निंबोलीचा आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 14 वरती. 14 ऑन द बोर्ड. हल्ला बोल हल्ला बोल. अरे अंबर की ऊंचाई नापी है. 6 के लिए शॉट काफी है. सिक्सर. वाह, सॉलिड बॅटिंग. हल्ला बोल एल्गार करतोय. बॉल द्या बॉल द्या. चेंडू द्या. चेंडू मैदानामध्ये चेंडू द्या. मला वाटतं चेंडू रक्तबंबाळ झाला असेल. त्याला पण जखमा झाल्या. इतकी खतरनाक बॅटिंग करतोय. अगदी डेंजरस प्लेअर साहिल दिसतोय आपल्याला. पूर्णपणे ज्याने प्रॅक्टिस केली आणि अगदी चांगला क्रिकेटर वाटतोय. डीएसवीचा चांगला जॉब होल्डर जरी असला तरी सुद्धा त्यांनी क्रिकेटचं सुद्धा धडे गिरवले असं पाहायला मिळतंय. धावसंख्या पोहोचली या षटकाराने 20 वर. तब्बल 3 चौकार आणि एक दर्जेदार षटका त्याने नुकताच मारला. एक डबल. एकही चेंडू डॉट नाहीये. 5 चेंडू मध्येच त्याने 16 की पळ करून सोडलंय आणि नवीन चेंडू देण्याची वेळ आली आयोजकांना. हरेशने काय सुरुवात केली आजच्या पहिल्या सामन्यामध्ये. दमदार त्याने 46 धावा ठोकल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये. टीम डीएसव्ही डॅशिंगच्या माध्यमातून महेंद्रजी जाधव संघनायक त्या संघाचे. एकच गडी बाद झाला होता महेंद्र पाटील नावाचा. त्यानंतर अगदी सूत्र हातात घेतली आणि फॅन्टॅस्टिक नॉक केला होता 46चा. तसंच बॅटिंग सुरू आहे इथे. मी सुद्धा थांबणार नाहीये सर. माझं सुद्धा नाव घेत राहा. मी साहिल आहे. मी साहिल आहे आणि ते मला साहिल आहे ते सहन करावं लागेल. हे बॉलर सहन करतायत. ठोकला लागोपाठचा दुसरा षटकार. धावसंख्या पोहोचली पहिल्या षटकाची समाप्ती 26 वर.
अगदी नाचायला बागडा लावणारं गाणं. धावसंख्या 26. जुलैच्या पावसाप्रमाणे इथे अगदी धावांचा पाऊस पडला. 3 चौकार 2 खणखणीत षटकार म्हणजे 12 आणि 12 24 आणि डबल 26 धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण. तोसेपती हल्ला बोल केला, पूर्णपणे ललकारतोय साहिल नावचा बॅटर जो आता नॉन स्ट्राईकला आहे. आता स्ट्राईक पहिल्यांदा मिळणार आहे मिस्टर रणजितला आणि बॉलिंग मार्गवरती मिस्टर साजिद साहिल रणजित. 2 बॅट्समन 1 बॉलर आणि फिल्डिंग बघा आता फैलावलेली आहे. लेफ्ट हँड बॅट्समन साठी बॅकवर्ड स्क्वेअर लेग तैनात. लॉंग लेगच्या दिशेने आहे तो. एक डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग, डीप मध्ये मिड विकेट आहे. एक लॉंग ऑन ऑफ साईडला पाहू शकता आपण डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक फ्लाइंग स्लिप किंवा गली म्हणू शकता आपण शॉर्ट थर्ड मॅन. आणि बॉलर साजिद. ओ या वेळेला बॅकअप हँडचा वापर केला होता. अगदी मनगटाचा रिसचा आणि बोटांचा वापर करून चेंडूला तिथे ब्रेकर टाकण्याचा प्रयत्न केला. त्या चेंडूला ओळखलं बॅट्समनने, अगदी सहजतेने खेळून काढलं. चांगली समजदारी बघितली आपण बॅटर संजिती, कारण त्याने पाहिलं की तळपला एका बाजूला साहिल चांगली बॅटिंग करतोय, ज्याला चेंडू फुटबॉल सारखा दिसू लागलाय, तर त्याला आपण स्ट्राईक आणली पाहिजे, स्ट्राईकला दिलं पाहिजे, स्ट्राईकला आणलं पाहिजे. त्याने स्ट्राईक दिली. धावसंख्या 27 वर 27. पहिल्या षटकामध्ये 26 धावांची तुफानी बॅटिंग बघितली आपण. तर ह्याच रेटनी धावसंख्या पुढे गेली तर मला वाटतं 100 गाठू शकतो संघ. टायगर्स सुनील पाटील यांचा संघ, आणि त्यांनी टायगरगिरी सिद्ध केली आहे. इनसाइड आउट ओर पिचला लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह खेचून मारले आणि डिपेक्सचा कवला तिथे बघा. फिल्डर वेगाने येतोय, चेंडू घेऊन येत आहेत, जणू काय चेंडू देत नाहीत लवकर, पण तो अटॅकिंग फिल्डिंगचा त्यांचा मनसुबा होता. त्या दरम्यान इथे 2 धाव पूर्ण केल्या साहिलने. धावसंख्या पोहोचली संघाची ती बरोबर आता 29 वर 29. पुन्हा एकदा बॅकहँडचा वापर, चेंडूला वाचलं, चेंडूला लॉफ्ट केलंय, झेल टिपला सहजतेने. डीप एक्स्ट्रा कवला फिल्डर तैनात आहे. संतोष नाही ते संतोषजनक झेल टिपला आणि संतोषजनक मृत्यू प्राप्त करून दिला गोलंदाज साजिदने. फलंदाज बाद होतोय, जो तळपला होता, जो आग ओकत होता, तो इथे साहिल बाद झालाय. झाले ते पण 42 वर्षाचेच आहेत आणि हे साई आले, हे पण 42 आहेत. क्या बात आहे. साई आलेले आहेत, साहिल बाद झाले, साई आलेले आहेत. 1 डाऊन बॅट्समन. धावसंख्या इथे 29 वर. मस्त झेल टिपला, चांगलं जज केलं होतं संतोष यांनी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. पुढचा चेंडू इथे पडतोय, फुलटॉस लोअर फुलटॉस होता, त्याला अगदी बॅटच्या पट्ट्यात घेतला, ड्राईव्ह केला, वेगाने मिड विकेट येतोय, ज्याने चांगली फिल्डिंग केली. फेकी सुद्धा एका ऍक्शन मध्ये होत असताना एका धावेती थांबावं लागेल. धावसंख्या 30 वर 30 ऑन द बोर्ड. 30 धावसंख्या, 1 गडी बाद. षटक साजिदचं सुरू आहे, दुसऱ्या क्रमांकाचं. 4 षटकांचे मुकाबले ते पेश केलेत. प्रेक्षक आपण पाहतोय स्पर्धा DSV चॅम्पियनशिप 2025. हो या वेळेला टर्न करायचा होता, आडवा झाला होता. आडव्या बॅटचा प्रहार करण्याचा प्रयत्न बॅट्समनचा तिथे वेगाने, तिथे दोन्ही बॅटर पोहोचले. थोडंसं फिल्डिंग लूज झाली, फेकी थोडीशी उशिरा झाली, तेच कारण ठरलं. आणि 2 धावा तिथे सहजतेने पूर्ण करण्यामध्ये वेळ प्राप्त झाला. धावसंख्या झाली ती 32 वर 32. पहिल्या षटकात तब्बल 26 धावा आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये चौका षटकार रोखलेत गोलंदाज साजिदने. लेफ्ट आणि राईटी कॉम्बिनेशन. यावेळेला हुक केलाय, मोठा फटका अगदी फेकून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने, लॉंग लेगच्या दिशेने जातोय षटकार.
मस्त गाणं हे सुद्धा गाणं खूपच वाजतंय गाजतंय ज्या गाण्यावरती अनेक जण नाचतंय असे संजू राठोडचा आवाज असलेलं गाणं धावसंख्या 32 वर आहे सॉरी माफ करा 36 सहाने वाढल्यात 38 वरती आहे 38 ऑन द बोर्ड 32च्या नंतर षटकार मारला अगदी जागा मिळाली भरपूर रूम मिळालं पॉज घेतला बॅट्समन लेफ्ट हँड बॅट्समनने आणि शॉर्ट ऑफ प्लेन सुद्धा होता लुझर वन गोलंदाजाने टाकला होता तो चेंडू साजिदने आपण पाहिलं तो षटकारामध्ये क्रिएट केला धावसंख्या 2 षटकाची समाप्ती 19च्या सरासरीने 38 वर संजू राठोड चांगले सिंगिंग करतायत गायत्री शेलार सुद्धा आता मस्तपती सुप्रसिद्ध झाली आहे तिचंही गाणं खूपच प्रचलित झालेले आहेत आणि डीजेंकडे गाण्यांचं कलेक्शन सुद्धा वाढू लागले जसं मराठी संगीताला सुगीचे दिवस आलेत तसं टेनिस क्रिकेटला सुद्धा अगदी सुगीचे दिवस आलेत सुवर्ण युग आलेलं आहे अजून येणाऱ्या काळामध्ये ISPL पेक्षा मोठ्या स्पर्धा सुद्धा आपल्या भेटीस येतील पूर्ण भारतभर त्या स्पर्धांचं नियोजन असणार आहे ही स्पर्धा सुद्धा BCCIच्या मान्यता प्राप्तने स्पर्धा इथे घोषित झाली सीझन 2 सुरू आहे मला वाटतं ISPLचाच फायनल डे आहे बहुतेक माझी मुंबईने काय दबदबा निर्माण केलाय सॉलिड खेळतायत रजत मुंडे अभिषेक सुद्धा मस्त खेळतोय जो आपला लाडका करण अंबाला झालाय अभिषेक दलोर फ्रॉम हरियाणा कोणता खेळाडू कुठे येऊन गाजतोय त्याला भिवंडीने पहिली चान्स दिली आणि काय बनलाय तो खेळाडू करण अंबाला सॉलिड भावेश पवार म्हणजे व्यक्ती तशी आहे वारसाप्रमाणे प्रत्येकाला तो घडवत असतो या वेळेला हा फटका काय घडला नाहीये चेंडू खूपच वेगाने गेला विकेट किपरकडे बॅट्स थोडीशी उशिरा फिरली गेली बॉलर संतोष ज्याने झेल टिपला होता एक सुंदर फिल्डिंग सुद्धा केली होती टीप एक्स्ट्रा कव्हरला जुना अनुभव ज्यांच्याकडे आहे अनुभव आपल्या पाठीशी गाठीशी असला की आपण यश प्राप्त करू शकतो आणि त्याचा वापर प्रॉपरली केला की आपण यशाला गवसणी घालू शकतो ते संतोष आहेत सॉरी आणि हा फॉली उडवलाय संतोषच्या चेंडू ते आक्रमण केलंय आणि अशा एक पेज केलाय बॅट्समनने मस्त पद्धतीने मिड विकेटच्या वरून फेकून दिला आणि धावसंख्या इथे पोहोचलेली ती बरोबर 44 वर सुद्धा आता हात खोलतोय आपल्या संघासाठी धावसंख्या पोहोचवली 44 वरती हा फॉली होतं लिलिया त्यांनी स्लॉक केलं त्या फटक्याला अगदी उडून दिलं होतं उडवलं होतं मिड विकेटच्या वरून हो या वेळेला मस्त पद्धतीने आडव्या बॅटनी चेंडूला काढलंय कव्हर मधून थ्रू द कव्हर्स लाईक अ ट्रेसल बुलेट फॉर द 4 रन्स वरती 48 ऑन द बोर्ड 48 धावा 3 चेंडू झालेत ह्या षटकातील दोन षटकामध्ये 38 होत्या आता ह्या 3 चेंडू मध्ये झाल्या त्या 10 म्हणजे बरोबर 48 तुम्हाला मी प्रत्येक चेंडू मध्ये स्कोर सांगतोय संतोषांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न होता चेंडू खाली टॅप केलं पंच केला होता बॅट्समन ओ तिथे निसटला 3 फिल्डरांना हुलकानं दिलं आणि तिथे बघा पाहता पाहता 3 धावा सुद्धा पूर्ण करण्याची पूर्णपणे संधी प्राप्त झाली दोन्ही बॅट्समननी चांगला एकमेकांना कॉल दिला चांगला दोघांचा समन्वय पाहायला मिळाला परंतु तिथे 3 फिल्डांचा समन्वय पूर्णपणे बिघडला गेला आणि तिथे अग्रेसिव्ह पद्धतीने 3 धावा लुटल्या गेल्या धावसंख्या अर्धशतकाच्या पलीकडे गेलीये उच्चांक गाठला एकदा टाळ्या असलेल्या टीमसाठी टायगर्स आहेत सुनील यांचे DSC टायगर्सने धावा उभा केल्यात आतापर्यंत 51 पहिल्या सामन्यामध्ये धावसंख्या होती आपण पाहिली 56 हो अजून उच्चांकाला वेळ आहे येस 57 केलं तर उच्चांक होईल यावेळेला हुक केलाय आणि झालं बघा ह्या घ्या झाल्या 57 रेकॉर्ड 57
दोन फटके मारतोय बॅट्समन साई. सही शॉट उसने मार दिया मिस्टर साई ने. धाव संख्या पोहोचवली 57 वरती. 57 ऑन द बोर्ड. पहिल्या दोन षटकामध्ये 19.0चा वेग होता. 38 धावा होत्या. त्यानंतर वेग वाढवला गेला. 4 चेंडूमध्येच तब्बल इथे आता 16 धावांची लयलूट केली आहे. 16 नव्हे तर 19 धावांची लयलूट केली आहे. एक चौकार, 2 षटकार, एक ट्रिपल आणि एक डॉट असं 3 षटकाचं विश्लेषण मला सांगतात आमच्या सोबतीला स्कोरिंगसाठी आहेत ते मिस्टर सुनील भोईर. येस. चेंडू तिथे पाहिला जातोय. आपण फटके पाहतोय. बॅट्समन चेंडू पाहतायत. कारण प्रत्येक चांगल्या क्रिकेटरला असं वाटतं की आपण जो चेंडू मारलाय त्याला पुन्हा एकदा चेक केलं पाहिजे. स्क्रॅच तर आलं नाही ना, कुठे फाटलं तर नाही ना, आणि त्यानुसारच पूर्ण एकदा त्यांची रणनीती ठरत असते, स्ट्रॅटेजी ठरत असते. शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा सज्ज झाला बॅट्समन साई. आडवा झाला आणि हा सुद्धा हुकचा प्रयत्न होता. पंचांचं बोट आकाशामध्ये बॅटची कडा घेतली आणि बॅट्समन इथे कडेने जाणार बाद होत असताना मिस्टर रणजित बॅक टू द पॅव्हलियन. झाली प्रेक्षक हो. धावसंख्या पाहतो आपण 3 षटकानंतर बरोबर 57 वरती. 57 ऑन द बोर्ड. 19-57 काय मेंटेन केले बघा महेंद्र जाधव दादा. 2 षटकात 38 होत्या बरोबर 19च त्यांनी रेट ठेवलाय कायम. आणि 19-76 असं म्हटलं जातं. म्हणजे 76 गाठेल की काय संघ असं आपला रन रेट सांगतोय. नवीन बॅट्समन अमोल आलाय आणि बॉलिंग मार होते मिस्टर गणेश. गणेश सुपर सिक्स कडून आणि अमोल टायगर्स कडून. इथे पहिला चेंडू अगदी ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्ह लॉफ्टेड आणि तिथे फुटबॉल बघा. बघा नवीन रोनाल्डो, बघा लिओनेल मेसी. येस, हे संतोष आहेत जे फुटबॉल सुद्धा पाहतात. पायांचा वापर केला, चेंडूला जाऊ दिला नाही बाउंड्री लाईनच्या कडे. किती अंतर गाठलं बघा. इतके वेगाने रोनाल्डो सुद्धा पळत नाही तितके पळतात आमचे संतोषजी. पण रोनाल्डोची बरोबर कोणी करू शकत नाही. रोनाल्डो तर रोनाल्डोच आहे. जगातील सर्वात श्रीमंत स्पोर्ट्समॅन मिस्टर रोनाल्डो. हो, या वेळेला चेंडू और पिच घेऊन लॉब करायचा होता पण तो तिथे प्रयत्न फसला. 2 धावांनी धावसंख्या वाढलेली ती ऑलरेडी 59 वर. गणेश षटक हाताळतोय मिस्टर गणेश. 19चा रेट 3 षटकांमध्ये 2 मध्ये सुद्धा 38 होत्या. परंतु ह्या षटकामध्ये बघूया धावा वाढतायत. लॉफ्ट केलाय, कडक शॉट आणि झेप सुद्धा सुंदर टिपलाय. अगदी काऊ कॉर्नच्या जवळ फलंदाज बाद होते रूपामध्ये मिस्टर साही. अमोल बाद. येस, अमोल. तर राजेश. वय वर्ष 60. क्या बात आहे. 60 वाटत नाही बघा. त्यांचं तारुण्य अबाधित आहे. बॅट सुद्धा त्यांनी अशी हातात घेतली की पूर्णपणे बॅट नव्हे तर ती त्यांचं दांडूक आहे की काय. चांगलं त्यांचं स्टान्स आहे चालण्याचा सुद्धा. अगदी छाती खोलून आलेत मिस्टर राजेश चोखंडे. चोखानी असं चौथानी. यस, राजेश चौथानी. शेक्सपियर म्हणतात कि नाम में क्या है लेकिन उनका नीचे नाम लिखा है उसने. नाम में बहुत कुछ है ऐसा उसने कहा है. बघा चौथानी साहेबांनी एक धाव पूर्ण केली. मी सर फक्त पेपरवरती 60 आहे परंतु मी 360 डिग्री प्लेयर सुद्धा आहे माझ्या क्रिकेटच्या विश्वामध्ये. पहिल्या चेंडूला सामोरं जात असताना त्याने मस्त ड्राईव्ह केलं. एक धाव अंकित केली. धाव संख्या बरोबर 60 वर. आउट ऑफ द ऑफ स्टंप. पंच बघा कसे सांगतात हो, जसं का पंख फिरले बघा. हे पंच बघा काय ऍक्शन आहे त्यांची. वाईटचा इशारा. एक्स्ट्राच्या रूपाने धावसंख्या इथे वाढली जाते 61 वर.
ओ सरळ स्ट्रेट डाउन ग्राउंड, सरळ बॅटचा नजारा पेश केलाय. फिल्डर पुन्हा एकदा त्या ठिकाणी झेल सोडतोय. आधी त्याच ठिकाणी त्याने झेल पकडला होता, पण तो आता चेंडू निसटला आणि त्या दरम्यान धावतायत पळतायत. 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या. राजेश आणि अमोल नव्हे तर साईने, अमोल बाद झाले. साई आणि राजेशची जोडी आहे जमलेली. रणजित बाद झाले, साहिल बाद झाले आणि अमोल बाद झाले. आता सई म्हणजे साई आहेत, साई बाबा. हो, खूप पुन्हा एकदा आता पंचांचा वाईटचा इशारा. अवंत धावने धावसंख्या फुलते ती झाली आता 64. थोडासा रन रेट खाली आलाय. 19चा रन रेट होता CRR. यावेळी आडव्या बॅटने सरळ ड्राईव्ह केलाय. बॉलर पास ड्राईव्ह पाहतो आपण वेगाने. लॉंग ऑन तिथं आलंय आणि फेकी करेपर्यंत 18 नंबरचे प्लेअर बघा, जी जर्सी आहे विराट कोहलीची. वा, बघा त्याचा स्थान पण मला वाटतं साजिद बाईत का, साजिद मोलाना की पटेल साहेब आहेत. संदीप पटेल, नो पटेल ताहिर पटेल. 40 आणि इथे 4 षटकं समाप्त झाली. प्रेक्षक धाव संख्या पाहतोय आपण ती 65 ऑन द बोर्ड आणि जिंकण्यासाठी 66 धावांचं आव्हान ठेवलंय. ते म्हणजे साजिद मोलाना कंपनीच्या पुढे DSC सुपर किंग्सच्या समोर मोठं आव्हान टायगर्सने ठेवलंय. टायगर प्रोने बॅटिंग केली, जसे सुनील म्हणाले कॅप्टन की आम्ही त्याच भूमिकेने नाव ठेवले आमच्या संघाचं टायगर्स, आणि तसं आमचं परफॉर्मन्स सुद्धा राहील. आमची प्रॅक्टिस सुद्धा तशीच झाली आहे आणि त्यांनी ते परफॉर्मन्स करून दाखवणं हे महत्वाचं आहे. म्हणून म्हटलं जातं की बोले तैसा चाले त्याची वंदा भी पाऊले. आणि नक्कीच इथे आता ह्या सामन्यामध्ये रंगत येईलच. 700 धावांचा पाठलाग होईल की 65 धावा डिफेंड करतील, याचं आपलं उत्तर येत्या 2 ते 5 मिनिटांनंतर मिळायला सुरुवात होईल. तत्पूर्वी आपण जाऊया इथे DJ मास्टरकडे. DJ कमॉन मिस्टर प्रणव फ्रॉम बिनार निंबोली.
चान्स भेटल्या होत्या पण तो चेंडू काय थांबला नाहीये. तसं पाहता अवघड झेल होता. असे झेल अवघड असतात. अगदी रिव्हर्समध्ये जात असताना नजर कायम होती फिल्डरची चेंडूच्या दिशेने, परंतु झेल तो निसटला आणि पहिला इथे जीवनदान प्राप्त झाला बॅटरला गणेश याला. गणेश ऑफ द मार्क. धावसंख्या सुरू झालेली आहे. टीम पाहतो आपण धावांचा पाठलाग करणारी साजिद मौलाना आणि टीम सुपर किंग्स, DSV सुपर किंग्स. यावेळेला बॅट अँड पॅडच्या मधून हो पुन्हा एकदा झेल उडाला होता पण तो शॉर्ट मेकरच्या फिल्डरच्या डोक्यावरून जात असताना काऊ कॉर्नरकडे डीप मध्ये जातोय आणि त्या दरम्यान सुद्धा अजून एक सिंगल प्राप्त होते. 2 मध्ये 2 आले. साजिद मौलाना खेळतोय आणि सोबतीला गणेश मुकणे असं नाव आहे. दोघांनी सिंगलनी सुरुवात केली परंतु चौका षटकार प्रत्येक षटकामध्ये मारावे लागतील. तर प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 16 ते 17 धावा इथे जोडाव्या लागणार आहेत जिंकायचं असेल तर. रणजितचा राऊंड द विकेट. या वेळेला पूर्ण आडवे आले आणि गुडघा टेकला होता तिथे. लाऊड अपील सुद्धा झाली. बचावले बघा. इस्टिंगच्या वरून चेंडू गेला होता. अगदी कटर झाला तो. टप्पा पडला आणि अगदी ऑफ साईडला थोडासा वळला होता. आउट स्विंग झाला ज्याला आपण ऑफ कटर म्हणू शकतो. छान तिथे चेंज ऑफ पेस सुद्धा केलं होतं. त्याच कारणाने अगदी बीट झाले बॅट्समन गणेश. शॉर्ट आर्म पोल. शॉर्ट ऑफ लेंथ होता त्याला भिरकावून दिलं. फ्लॅट सिक्सर फॉरवर्ड स्लेजच्या वरून ठोकलाय गणेशचा पहिला षटकार. काझी. येस, फरदीन काझी मुंबईचा वंडर बॉय. तो सुद्धा झळकतो ISPL मध्ये. सॉलिड बॅटिंग, सॉलिड फिल्डिंग, बॉलिंग सर्व गोष्टांमध्ये अगदी सर्व गुण संपन्न. जसा आपला प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार, प्रिन्स ऑफ भिवंडी विवेक शेलार. विवेक शेलारने इथे या वर्षी सुद्धा ISPL मध्ये पदार्पण नाही केलं कारण त्याचं फार विजन फार मोठं आहे. फार मोठं विजन आहे. कदाचित आपण त्यांना IPL ला पाहू शकतो येणाऱ्या काळामध्ये. धावसंख्या 8 वरती. 8 ऑन द बोर्ड. ओ अराउंड द लेट. लाऊड अपील केली पण पंच सांगतात की चेंडू डॅमेजला सोडून जाणारा होता. चेंडू ट्रॅव्हल झाला शॉर्ट स्क्रीनच्या दिशेने. पंचांच्या उजव्या बाजूला तिथे लेग बायचा इशारा पंच करत असताना पाहतोय आपण धावा 1 ने वाढतायत आणि एकूण धाव संख्या झाली आहे ती आता 9 ऑन द बोर्ड. एक गडी बाद झाले. गणेश बाद झाल्यानंतर गणेशने षटकार ठोकला होता तो साजिद आणि आता संजयची जोडी जमली आहे मैदानामध्ये. संजय आलेत. संजय चिकणे 42 आणि बॉलिंग मारते मिस्टर साहिल पुन्हा एकदा आता ज्याने त्याची काय बॅटिंगचा नजारा पेश केला होता. बॅटिंगची नजाकत, क्रिकेटचं सौंदर्य त्याने आपल्या डोळ्यांमध्ये लुटायला भाग पाडलं होतं असे साहिल. अगदी दणादण बॅटिंग केली होती. 28 धावा ज्याने कुठल्या होत्या साहिलने, ज्यामध्ये 2 खणखणीत षटकार आणि 3 सुंदर चौकार दडलेले आहेत त्याच्या खेळीमध्ये. ते साहिल आता बॉलिंग मार्कवरती. समोर बॅटर मिस्टर साजिद संजय आहे. संजय चिकणे, साजिद मौलाना नॉन स्ट्राईकला आहेत जे कॅप्टन सुद्धा आहेत. धावा झाल्यात त्या 9. लक्ष जिंकण्यासाठी 66 म्हणजे अजून 57 धावांची गरज आहे 18 चेंडूंमध्ये. 18 ते 54, 19 ते 57. बापरे, 19 जावं लागेल. 19 ने जावं लागेल. जसं सुरुवात केली होती
पहिल्या इनिंग मध्ये 19, 38, 57 असा आपण रेट बघत होतो. तो रेट खाली आला. तो आता 19च्याच वेगाने जिंकण्यासाठी प्रयत्न करावा लागेल टीम सुपर किंग्सला. सुरू केलाय प्रयत्न, डोकं वर गेलं, अगदी चेंडू आकाशाला गवसणी घालत असताना स्वतः हो गोलंदाजाने साहिलने सूर मारला. स्वतःला झोकून दिलं बघा. रिले झेलसाठी कोणी पण नव्हते, तत्पर नव्हते. रिले झेल सुद्धा हल्लीच्या काळात टिपले जातात. त्या रिले कॅचची इथे संभावना होती, परंतु ती धुसर ठरली. त्याचं कारण की चेंडू खूपच लांबच पडला तिथे निसटून. पाहिलं आपण की जीवनदान मिळालं बॅटर संजयला. धावसंख्या 1 पुढे जात असताना 10 वरती टीम डीएससी सुपर किंगची. डीएससी टायगर्स विरुद्ध डीएससी सुपर किंग्स. डीएससी टायगर्सने 65 धावा उभ्या केल्या आणि 66चं लक्ष असताना पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा जोडल्या होत्या. पण आता त्या धावा झाल्यात त्या 10. ओव्हर द विकेट साहिल. हो, चाबुक शॉट. ओ, बोटाला लागले. साहिलने प्रयत्न केला झेल घेण्याचा. किती रॉकेट शॉट होता आणि चेंडू वेगाने जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. रॉकेट 4 रन. काहीतरी घेऊन जा, स्प्रे असेल तर घेऊन जा. त्याच्या बोटाला साहिलच्या वेगाने लागलाय. अगदी चेंडूला सामोरं गेला होता तो. झेलचा प्रयत्न केला होता त्या स्टान्स मध्ये. अशा वेळेला स्वतःचा समतोल राखणं कठीण जातं. झेलचा प्रयत्न केला होता. साहिलसाठी हे त्याचं डेडिकेशन आहे बघा. त्याची ऊर्जा आहे, त्याचं अग्रेशन आहे. जसं सचिन तेंडुलकरने दाखवलं होतं 1989 साली. आपण विसरू शकत नाही. तो त्याला मार लागला होता वकार युनीचा तो बाउन्सर. वेगाने अगदी कपाळाच्या जवळ लागला होता. 2 भुयांच्या मध्ये रक्तस्राव वाढत होतं, रक्ताने भिजले होते. आणि तेव्हा बाजूला सिद्धू पाजी होते. ते म्हणाल की सचिन पाजी आप जाओ, इंजर्ड होके जाओ.
तो त्यांनी जो उत्तर दिला तो खतरनाक होता. म्हणून म्हणतात की बाळाचे पाय पाळला दिसतात. तो म्हणाला पाजीला सिद्धूला की नाही पाजी, मैं खेलूंगा मैं खेलूंगा मैं खेलूंगाच. आणि त्यांनी जगाला दाखवून दिलं की तो गॉड ऑफ क्रिकेट बनू शकतो. तो बनला आपल्या क्रिकेटच्या जगतेचा भगवान मिस्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर. ही तुमची प्रेरणा असते, ही तुमची ईर्ष्या असते, ही तुमची जिद्द असते, ही तुमची चिकाटी असते, ही तुमचा आत्मविश्वास तुम्हाला फार पुढे घेऊन जात असतो. तुमच्या मनाने तुम्ही जिंकण्याची भावना जर ठेवली तर नक्की तुम्ही मैदानामध्ये जिंकू शकता. रणाने हरलं तरी चालेल पण तो मनाने कधी हारायचं नसतं. म्हणून म्हटलं जातं की मैदान में हुआ हरा हुआ इंसान फिर से जीत सकता है, लेकिन मन से हरा हुआ इंसान जिंदगी में कभी नहीं जीत सकता. म्हणून मनाने आधी जिंकायचं असतं. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. म्हणून मनाला फार मोठं महत्व आहे. हो, या वेळेला हा स्क्वेअर कटचा प्रयत्न होता. हा चेंडू स्क्वेअर हाताळला गोलंदाज साहिलने. पुन्हा एकदा त्याने कमबॅक केलंय, पुन्हा एकदा उतरलाय. वाईटचा इशारा. धावसंख्या इथे पोहोचली ती 15 वर. 15 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. 2 चेंडू पडलेत अजून या इनिंग मधले. जवळपास 16 चेंडू पडणं बाकी आहेत. 16 मध्ये 32 धावा जरी आल्या तरी सुद्धा धावसंख्या 50च्या आसपास जाऊ शकते. लोअर फुल टॉसला उडवलंय. चांगलं टायमिंग आहे, बेमिसाल टायमिंग. चेंडू 2 फिल्डच्या मधून जातोय. एका टप्प्यात ओव्हर द फेन्स फॉर द 4 रन्स. झालेल्या त्या क्रिकेटचे. ओ रिव्हर्स हिट. का फॅन व्हायचे नाहीयेत बघा. अरे केविन पीटर्सन सुद्धा खुश होईल हा फटका बघून. का जबरदस्त स्विच हिटचा नजारा पेश केला बॅट्समनने. इथे ठोकला चौकार रिव्हर्स हिटच्या माध्यमातून. धावसंख्या 23 वर. दोन्ही काय मास्टर की प्राप्त केली की काय ह्या बॅट्समनने. जो बॅट्समन आहे मिस्टर साजिद, कॅप्टनची भूमिका पार पाडतोय आणि त्याने काय फटके दाखवले. सुंदर नमुने इथे क्रिकेटचे पेश केलेले आहेत. क्रिकेटचं सौंदर्य इथं आपल्या डोळ्यांनी आपण लुटतोय. हे फटके पाहण्याजोगे असतात. वारंवार पाहू शकतो असे फटके इथे लगावतोय साजिद मौलाना, तौसिफ मौलाना, विशाल काकडे, गणेश मुकणे, संतोष जाधव, संजय चिकणे, हरिश्चंद्र. आणि दुसऱ्या बाजूला पाहतो आपण साहिल, सुनील, रणजित, सई, असगर अली, राजेंद्र, राजू, अनिल, सचिन, विनोद, डब्ल्यू, राजेश सी अँड संदीप के. संदीप के म्हणजे संदीप हजार. 1K 1000. संदीप हजारी. धावसंख्या इथे आता 23 वर. 23. पुन्हा एकदा चेंडू पाहिला जातोय. तिथे मोठे फटके मारले जातात. चेंडूला सुद्धा दाही दिशेला भटकावं लागतं. त्याला सुद्धा रक्तबंबाळ व्हावं लागतं. क्रिकेटच्या खेळामध्ये बॅट आणि चेंडू खूप काय झेलतात. मोठमोठे फटके झेलावे लागतात. म्हणून त्यांना सुद्धा तितकंच महत्व आहे. महत्वाच्या व्यक्तीला जसे आयुष्यामध्ये संकट झेलावं लागतात तसंच इथे आपण उदाहरण देऊ शकतो की ज्यांना अथंग कष्ट सोसावे लागतात त्यांचं महत्व सुद्धा वाढत असतं. हे थोडंसं तात्विक आहे. आम्हाला तेही बोलायला आवडतं कधी कधी मधल्या वेळेमध्ये. काहींना आवडतं, काहींना आवडत नसतं, काहींना नुसतं क्रिकेटच ऐकायचं असतं. होतं इथे मिश्रण असलेलं बरं असतं. धावसंख्या 23 वर आहे. 23. सामना खूपच जास्त वेळ घ्यायचा कारण की साईला थोडीशी दुखापत झाली होती. त्यानंतर सामना पुन्हा एकदा सुरू झाला. त्यानंतर आता धावांची लयलोट सुरू आहे. त्यामुळे जास्त वेळ घेतोय सामना. जरा स्पीडअप करा गेम जरा प्लीज. नमस्कार या. हार्दिक स्वागत आपलं या. वेलकम. पुन्हा एकदा चांगला फटका. रिव्हर्सचा पवित्रा. वा सिक्सर. काय फटके मारतोय लाजबाब. अगदी प्रेक्षणीय दर्शनीय फटके नमुने पेश करतोय मिस्टर साजिद मौलाना.
विश्वात्मा आणि हे गाणं अगदी वाजलंय, गाजलेलं गाणं आणि इथे सुद्धा गाजतोय. साजिद मौलाना सुद्धा पिछे पिछे मारतोय, आधी मागे मागे मारतोय, जबरदस्त रिवर्सचे पवित्र घेतोय. या वेळेला ऑन साइडला स्पेलेच्या वरून भिरकावून दिलाय. साजिद मौलाना ऑन फायर, ठोकला षटकार. थँक्यू. तर डीजे धन्यवाद. 2 षटक समाप्त झाली. धाव संख्या षटकारांनी फुललेली आहे 35 वरती. 35 ऑन द बोर्ड. पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या त्या रणजितने, परंतु या षटकामध्ये काहीशी इंजुरी झाली साहिलला, त्याचा पुरेपूर फायदा उचलला साजिद मौलाना आणि संजय याने. आणि या दोघांनी पण चांगली पार्टनरशिप रचून धावसंख्या पोहोचवली आहे 17.50च्या सरासरीने तब्बल 35 वरती एका गडाच्या मोबदल्यामध्ये. टीम पाहतोय आपण की डीएसवी सुपर किंग्स बॅटिंग करत असताना ज्यांच्या समोर लक्ष जिंकण्यासाठी 66 धावांचं पहिल्या इनिंग मध्ये आपण टायगर संघाने पाहिल्या की 65 धावांची लईलूट केली आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना इथे तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं जाते. आम्ही सुद्धा जिंकण्यासाठी आलोय, आम्हाला सुद्धा डीएसवी चॅम्पियनशिप पटकवायची आहे. आम्ही काय डीडी मैदान इथे बघण्यासाठी आलो नाहीये, आम्हाला भिनार निंबोली सुद्धा बघायची नाहीये, आम्हाला इथे जिंकायचं हे करंडक डीएससी चॅम्पियनशिपचं तो प्रयत्न इथे सुरू झालाय साजिद आणि संजय चिकणेकडून. अगदी चिकणे चिकणे हँडसम फटके मारतोय मिस्टर साजिद मौलाना. धावसंख्या 35 वर. आणि भिनार गावचे सुपुत्र अगदी सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आमचे सन्माननीय विनोदजी वकारे सुद्धा या स्टेडियम मध्ये सामन्याचा आनंद घेत आहेत. वेलकम विनोदजी, आपलं हार्दिक स्वागत. सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम विनोदजी वकारे साहेब. आणि मला वाटतं इथले कॉमेंटेटर सुद्धा आहेत आमचे जवळचे मित्र संदेशजी वकारे. येस येस, त्यांचेच काका संदेशजी वकारे साहेबांनी सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये मला बऱ्याचशा संधी दिल्या होत्या परिसरामध्ये, मी सुद्धा ते विसरू शकत नाहीत. खूप चांगले व्यक्तिमत्व आहेत संदेशजी वकारे. या ठिकाणी चांगली फटकेबाजी करतोय मिस्टर मौलाना भाई. यावेळेला लाऊड अपील केलीये, चेंडू फुलर लेनचा वापरला गेलाय आणि पंच तिथे अपील फेटाळत असताना दबाव टाकला जातोय. साहिल होते आक्रमण केलं सॉलिड. 26 धावांचा पाऊस पडला दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकात 9 धावा होत्या. आता मात्र तिथे दोन्ही पण पंचांनी चर्चा केली आहे. साई तिसरे षटक आदळतोय. तिसरा षटक साई ज्याने बॅटिंग मध्ये येऊन सुद्धा 14 धावा उभ्या केल्या, तरी तर फलंदाजाला बाद घोषित केलंय क्वाइट बिहाइंडच्या माध्यमातून. चेंडू डाव्या हस्तीला सोडून जाणारा तिथे असं सिद्ध झालं की बॅटची कडा घेऊन गेला आणि विकेट किपरचा दबाव, तिथे सर्व खेळाडूंचा दबाव, त्या दबावाला तिथे बळी पडले म्हणू शकतो आपण बॅटर मिस्टर संजय चिकणे बाद. तर धावसंख्या इथे विकेटचं पतन झालं पाहतोय आपण. 35 वरती आपल्यामध्ये कॉमेंटेटर सुद्धा इथे आलेले आहेत. आपले जे खेळलेत मनोजजी जाधव फ्रॉम सुपेगाव, आणि ते सोपा नाही तर अवघड झेल टिपलाय, त्याला सोपा केला आणि फलंदाज बाद होत असताना आता आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडासा फेरबदल करतोय. प्रेक्षको, आपण सकाळपासून माझा आवाज ऐकलाय, आपल्याला थोडंसं बोरिंग वाटत असेल तर आपला नवीन आवाज इथे आपल्या समोर आता सुपेगावचे आपले सुपुत्र मिस्टर विनोद जाधव सरांचा आपण ऐकूया आवाज या पुढच्या धावतं वर्णनामध्ये. धावसंख्या इथे आहे ते 35. 2 चेंडू पडलेत, लागोपाठचे 2 धक्के इथे प्राप्त केलेत गोलंदाज सईने. आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे, ते तुम्हाला पुढचं आता धावतं वर्णन ऐकवतील आमचे सन्माननीय विनोदजी जाधव फ्रॉम मनोजजी जाधव फ्रॉम सुपेगाव. वेलकम सर इन द कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू मनोज सर, जी मला ही सुवर्ण संधी दिली या मॅचची कॉमेंट्री करण्यासाठी, त्याबद्दल मी तुमचे हार्दिक आभार मानतोय. तसंच डीएसपी ग्रुपचे सुद्धा हार्दिक आभार मानतोय. ही प्रथमतः ही संधी मिळाली आहे. तसेच आमचे विनोद वकारे, धन्यवाद विनोद वकारे साहेब. दरम्यान ओव्हर करतोय तो साई, उत्कृष्ट असा गोलंदाज आहे.
डीएसपी टायगर टायगर संघाकडून गोलंदाजी करतो तो साई साई असा चांगलासा गोलंदाज. पुढचा बॉल साईचा. सुंदर असा लेग सेक्शन तटवला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पण रोखतोय त्याला. एकच धावेवर समाधान मानायला लागतंय ते. लगातार जर साईने 3 विकेट घेतल्या तर दत्ता शिंदे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक इथे जमा झालेलं आहे. लगातार 3 विकेट घेतल्यास साईला दत्ता शिंदे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे. त्या दरम्यान पुढचं षटक साईचं. नवीन फलंदाज तौशिफ. तौशिफसाठी साई. साई सुंदर चेंडू सुंदर चेंडू. तो थोडासा समजत नाहीये. तौशिफला बीट होतोय. निर्धाव असा चेंडू. साजिदला समजत नाहीये. निर्धाव असा चेंडू. अजून सुद्धा धाव संख्या स्थिर 36 धाव संख्या झालेली आहे. तिसरा षटकाचा खेळ चालू आहे. त्या दरम्यान साई. साई पुन्हा एकदा खूपच लेगचे तडवल चेंडू. राजेश सर थोडस बीड होत आहे आणि चौकार. 4 धाव मिळतात या चेंडूवर. 4 धावेने धाव संख्येत वाढ होते. धाव संख्या पोहोचते ती 40 धावा. धावाची आवश्यकता. पुन्हा एकदा साई. साजिदसाठी साई. पुन्हा एकदा साई. आणि हा चेंडू पुन्हा एकदा वाईट. पाहूया थोडासा वाद करताना साहिल. पाहूया काय रिकॅप घेतोय. पाहूया रिव्ह्यूचा. रिव्ह्यूची संधी आहे का कळवायचं आहे पंचांनी. एक रिव्ह्यूची संधी आहे. नाहीये सॉरी. आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील. कोणीही वाद करू नये. आपल्याला निर्वाद असे सर्व मॅचेस खेळवायचे आहेत. त्यामुळे कोणीही वाद करू नये. हा वाईटच आहे. पुन्हा एकदा साई. खूपच चांगली अशी रंगतदार मॅच होताना मी मनोज जाधव तुमच्यासोबत डीएसपी ग्रुपकडनं फेस 1 रेडबुल करणं कॉमेंट्री करणं तुमच्यासाठी. पुन्हा एकदा साई. पाहूया. अतिशय सुंदर चेंडू आणि अतिशय सुंदर असा षटकार. 6 धावेत वाढ. पुन्हा एकदा षटकार. हा चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे ती संघासाठी. पुढचा षटक घेऊन येतोय तो अनिल. लगातार जर 3 विकेट घेतोय तर दत्ता शिंदे यांच्याकडून 1500 रुपये पारितोषिक मध्ये वाढ होते. अनिल तुझ्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. 3 चेंडू मध्ये जर 3 विकेट घेतोय तर दत्ता शिंदे यांच्याकडनं 1500 रुपयाचं पारितोषिक तुझ्यासाठी इथे जमा झालेलं आहे. आणि रणजितने कॅच घेतली तर संकेत भोईर यांच्याकडून 500 रुपये.
पुढचा चेंडू अनिलचा, उपचा चेंडू आणि बाद, फलंदाज बाद. अतिशय सुंदर असा कॅच जिंकतोय तो साहिल आणि विकेट जाते. तौशिफ यांची विकेट जाते. फलंदाज बाद होतोय तो तौशिफ आणि पुन्हा एकदा 5 चेंडू आणि 19 धावा. आव्हान वाढताना थोडस मुश्किल असं आव्हान. आणि त्या दरम्यान नवीन खेळाडू येतोय तो संतोष. बघूया आपल्या धावा संघाडी किती धावा बनवतोय. त्या दरम्यान लेगचे तडवल चेंडू आणि हा चौकार. 4 धावा. अजूनही 4 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. चौकार. 4 मध्ये 15 पाहिजेत. अजूनही 4 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. त्याच दरम्यान पुढचा चेंडू अनिलचा संतोषसाठी. संतोषचा पहिल्या चेंडूवर अतिशय सुंदर असा चौकार. त्याच दरम्यान पुढचा चेंडू संतोष. पाहूया संतोष या चेंडूवरती किती धाव जमवतोय आपल्या संघासाठी. अतिशय सुंदर स्टेट ड्राईव्ह. अतिशय चांगला असं क्षेत्ररक्षण. असगर अली खूपच छान असं क्षेत्ररक्षण होत आहे ते असगर अलीकडनं. एकच धावेवर समाधान मानायला लागते संतोषला. त्या दरम्यान 1 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 52. 3 बॉल आणि 14 धावा. त्या दरम्यान 3 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. स्ट्राईकवर येतोय तो साजिद आपल्या संघासाठी. बघूया आता काय कामगिरी करतोय तो. पुढचा चेंडू संतोषचा साजिदसाठी आहे. अतिशय सुंदर साजिद बाद. अतिशय सुंदरचा झेल पकडतोय तो साहिल. गुड कॅच साहिल. संतोषला एक चांगलासा बळी पकडतोय संतोष. 1 बाद. खूपच चेंडू चांगला होता संतोषचा. तो काही समजला नाहीये साजिदला. हॅलो. 2 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. त्या दरम्यान नवीन खेळाडू येतोय तो ताहिर. पाहूया आपला किती जमवतोय चेंडूवरती. खूपच छान असा स्टेट ड्राईव्ह केलेला. तिथे रणजित अवेलेबल आहे. एकच धावेवर समाधान मानायला लागेल ताहिरला. खूपच छान अशी गोलंदाजी करताना संतोषचे मानाव तेवढे आभार साहिलने. कारण की साहिलने थोडंसं फलंदाजी अतिशय चांगली केली. गोलंदाजीमध्ये थोडंसं
पुढचा चेंडू संतोषचा, शेवटचा चेंडू, खूपच चेंडू आणि अरे रे 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 रे, झेल सुटतोय आणि विजय होतोय संघ तो. साहिल विजय साजरा करताना रणजित त्याच्या सोबत आणि विजय संघाचं अभिनंदन, हारलेल्या संघाचं कौतुक. आणि